सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आता वाजले आहेत काहीतरी 7 आणि आता मी मम्मीकडे जाणार आहे. थोड्या टाईमने निघणार आहे मी. सो मी आता निशांतसाठी खिचडी बनवते आहे. तो येणार आहे की नाही माझ्यासोबत मला माहीत नाही, पण मी जाते आहे. सो आता मी तेच सर्व करते, त्यासाठी खिचडी बनवून जाते. आणि माझा कांदा जळाला आणि आता माझी खिचडी लावून झाली आहे. आणि मला काय काय घ्यायचं आहे. पहिलं तर चार्जर घ्यायचा आहे, जो माझ्या फ्रेंडचा इथे राहिला आहे आणि तो मला रोज मेसेज करतोय की चार्जर घेऊन ये, चार्जर घेऊन ये, चार्जर घेऊन ये. सो मला हा चार्जर घेऊन जायचा आहे. आणि काय घेऊन तर जायचं नाही. आणि माझा चार्जर तो घेऊन गेला आणि त्याचा चार्जर इथे ठेवला. आणि बस अजून तर काही घेऊन जायचं नाही मला. माझी बॅग, साईड बॅग, बस झालं. आणि मम्मीकडे माझे थोडेसे कपडे तर आहेत आणि एक कुर्ता घेऊन जायचा आहे मला आज घालायसाठी. नाही उद्या घालायचं, आज घालायसाठी. आणि आता तो कुर्ता घेऊन कसा जाऊ मी, म्हणून मी फक्त अशीच जाईन हे घालून. मग बघू तिकडे घरी गेल्यावर काय असेल तर मी घालेन. मी काय ते तिथे फिरते बेस्ट. एकदम एस्थेटिक. आम्हा लोकांना घाम बघा किती आलाय, एवढा घाम. हॅलो, पूर्ण भिजलोय आम्ही दोघं पण. आणि मी आता घरी आले आहे. मोनू गेली आहे मूवी बघायला बाहेर फ्रेंड्ससोबत. आणि मम्मीने माझ्यासाठी नाही पण आणलेला डोनट तो मी खाते आता. आणि मोनूने चालू करतात दाखवून दिलेला आहे की तिला येत नाही खेळायला. ए बाय, खेळ चल, आता तुला हरवते. हां, ए तू परत काय येते आता? कोण तू आहे? हे बाई पुन्हा घसरगुंडी खेळते आपण. ए नाही, घसरगुंडी नाही खेळली आता. घसरगुंडी बघितला. जास्त पावडर झालेलं आहे, स्मूथ चालू आहे आता. बघ, हे बघ, दोन जाणार. रिबॉन्ड माहिती, रिबॉन्ड. यार, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी माझ्या मम्मीच्या घरी आहे. मी रात्री चालली आहे इथे आणि आम्ही लोक खेळतोय. ऑलरेडी आज सोंगटे होते ना, म्हणून माझं गिळत. सो मी आहे, मोनू आहे आणि आमच्यासोबत सक्षम आहे इन द हाऊस. आणि आम्ही खेळतोय कॅरम. आणि कोणालाच येत नाही भंगी. चल खेळ. तर बाप आता बघ. सो आता काहीतरी वाजले असतील 2 आणि मला खूप भूक लागली. आणि मम्मी आज सकाळी 8 वाजता गेली आहे कामाला, कारण तिची मीटिंग होती आणि तिने काय बनवलं नव्हतं. सो आता काय बनवायची अशी खायची, डाळ भात भाजी चपाती खायचं तर मन नाही आहे. तर हे मी बेसनचं ऑल टाईम फेवरेट बनवते आहे माझं, मोनूचं. कारण आमच्याकडे काही ऑप्शन नसतो तर आम्ही फक्त हे बनवतो आणि मोनू तिकडे लोळते हर टाईमसारखी. मी तिला बोलली बेसन आहे तर ते बनव ना. मग तिच्यामध्ये थोडंसं पण असं नाही की दे ना, मी करते, मी बनवते. काही काम नाही करत ती, काही काम नाही करत, काहीच नाही. आता पडलंच. चटका लागतो भाई. ब्रेड आता त्याच्यावर भाजलेले आम्ही. आता तवा गरम होतो आहे आणि तोपर्यंत हे बेसनचं पण होऊन जाणार. तो आता शॉपिंग वगैरे सर्व झालं. घरी आली, येशूची क्लास घेतली आणि मम्मी पण घरी आली आहे. चल ना आपण खेळूया आता कॅरम थोड्या टाइम नंतर.
से मी पण खूप चिटिंग करते. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलाच दिसला असेल, मम्मी बोलायच्या पहिलाच. लय चिटिंग करते मी पण. आणि आता झोमॅटोवरनं ऑर्डर केलंय कारण मम्मी लवकर गेलेली सकाळी आणि थकून आले, तर तिने अजून माझं जेवण बनवलं नाही, पण मला भूक लागली. 8:30 निघाली घरात. मम्मी मी बोलली 3,000 काट. एक सुट्टी नाही घेत तू, मला माहितीये. मम्मी माझी एक पण सुट्टी घेत नाही कधी. मी मम्मीच्या खूप अपोजिट आहे. हफ्त्यात ना 2 सुट्ट्या असतात माझ्या. आणि त्या दिवशी हे होतं ना लागून पण एक तिला बोलली ह्याच्यामध्ये टाक, लिव्ह मध्ये टाक, ते लिव्ह असतात. एकच सुट्टी घेते आणि लिव्ह तिने टाकली नाही त्याच्यामध्ये. आणि तिला बोलली आता मेसेज कर त्यांना आणि मला पैसे पाठवायला. सॉस मग त्याच्यावर टाकून टाकून खा ना. नाही ते येशूचा बर्गर आहे त्याच्या पिशवीवर ठेव. गेला आता तो कागद तिकडे उडून. आता मोनूचं काहीतरी पार्सल आलंय जे मीच अनबॉक्स करणार आहे. अनबॉक्स करून दाखवते कारण एका हाताने तर हे अनबॉक्स होणार नाही. काहीतरी मस्त आहे. काय बोलते? मीच घेणार ते ना, तुला ना मोनूला. मेरे को बोलू नको मोनूला. तसं पण ती माझे व्लॉग्स काय बघणार नाही. काय आहे बाय द वे हा रिॲक्शन का आलाय माहितीये मम्मी? का आलाय हा रिॲक्शन जरा मला सांग. काय नाही, येशू जे मोनू जेव्हा छोटे, सांग ना मम्मी. काय तुला लहानपणी सावळच असतं ना मुली. जसं होतं तसं सांग, जसं सांगितलेलं. अशी का दिसते अशी सावळी आणि अशी का चेहरा असा वाकडा तुकडा दिला, अशी का दिसते पाहिजे. नंतर मग ही सुंदर झाली इतकी की तिच्यासारखं कोणच नाही. मटो अशी बोलायची मला लहानपणी. जेव्हा तू मम्मी तुला पावडर बिवडर लावायची तेव्हा कशी करायची सांग? अशी काय बाई झाली काळी कुठं अशी. मनातलं मला फोटो बघितलं तू त्याच्यामध्ये? तुझा बघ ना, खोल तू ते हे फोटो. अरे कुठल्या तोंडाने तू मला अशी बोलताय? खोल फोटो खोल. त्याचा चेहरा पण वेगळा वाटतो ना जरासं, म्हणजे तू लहानपणी चेहरा चेंज होतो ना आपला. मम्मी ती आता पण तशीच दिसते मनचंदी. जशी तू मम्मा तिला विचार केलेला लहानपणी ती तशीच दिसते. आरामात झोपायची ती अशी. त्या रात्री सकाळी उठायची ती. मोनू पण मम्मीसाठी अशी होती की का झाली यार ही. नंतर काय बोलायची होती ते व्हिडिओ नको घेऊ. बोल. मी उठायची मधलं सारखं डायपर चेक करायला अशी हात लावायची अशी. जे ओलं झालंय काय ओलं झालंय काय म्हणून ती मस्त झोपते आणि मला पण झोपून देते. आणि पहिला वाकडी तुकडी पण आदिती नाही झोपायची लय. पहिला मी आदिती मनचंदीच आहे. आदिती आता पण झोपून नाही देणार. थोडा चेहरा असं वेगळं वाटत. त्यानंतरचं बोल ना. नंतर सुंदर काय माहितीच आहे बोलली ना. काय बोल. नंतर त्याला सुंदर झाली अशी गोरी गोरी आणि चिट्टी. सगळ्या जण बोलायची बाई पोरगी किती सुंदर आहे सतीची. दुसऱ्यानं बोलली पोरगी किती सुंदर आहे बाबा. पण मम्मी जेव्हा तू लहान होती तेव्हा तुला जेव्हा ती पावडर लाली लिपस्टिक लावायची ना तेव्हा मनातल्या मनात हेच बोलायची की ओ शी काय पोरगी झाली. माझं नाक कसं वाकडं तुकडं आहे, तोंड कसं काय आहे. मम्मा गप बस, पॉइंट प्रूफ करू नको. तू आता तुझ्या तोंडाने हे बोललेली. तिघी पण सारख्याच दिसायच्या नाही, पण तू पहिला काय बोलली? ही पण झाली ना. ही झाली ना वाकडी तुकडी झाली ना. सुषमा पण होती ना आमच्याकडे. सुषमा बाई दोघी पण सेम. ही पण अशी ही पण सेम. काय फायदा बाई दुसरी पोर झाल्याचं. दोघी पण सारख्याच दिसतात. पण ही होती की नाही? टॅटू काढलाय नवीन. कोणी दाखव? हाच टॅटू रे. मी नाही बघितलं. हा टॅटू नाही बघितलं तुम्हाला? चल बघ काय सांग जरा. हे काय? गणपती आहे. मम्मी गणपती काय? तूच बघ ना हे काय टॅटू आहे. हीच होती ती पोरगी, अगली पोरगी. नाही ना तर ती सुषमा दोघी सेमच दिसतात. सुषमाला शोधा रे. मी बोलायची बघ सेमच सुषमाला शोधा रे. दुसरी पण पोरगी आहे दुसरी सेम. काय फरक काय फायदा झाला झाड पोरग होऊन असं म्हणजे. ती बोलायची हा सेमच आहे ना. आणि दोघी पण
पण मोनू मम्मीने हे प्रूव्ह केलंय बोलून की तू लहानपणी मम्मीला अजिबात आवडली नव्हती जेव्हा पैदा झालेलीस आणि थोडीशी मोठी आली 2-3 महिने तेव्हा तुला असं वाटलेलं ना की काय झाले यार. नाही मी अशी पण तेव्हा मी तुला झोपून द्यायची पण आता मी नाही देत. आता रात्रभर जागते आणि पार्ट्या करते बोल ना पार्ट्या करते तेव्हा झोपून राहायची. करणार आता मी झोपून नाही देणार तुला रात्रीची कारण- झोपून दिलं ना लहान. आणि आधी तिला रात्री झोपून द्यायची ना सकाळी झोपून द्यायची बाई नुसती रडायची मी तर लहान माझं चमटच मारला होता एक. ऐक घ्या तुझं पण तुला चमट होणार नाही पण नाही तिच्यामध्ये दोष आहे. मम्मा व्हॉट इज दिस एवढी नाही. मोठी अशी. रोकडा आणि मी अशी मांडीवर अशी झोपायची अशी भोगा बसायची सकाळची अरे झोपू दे मला झोपा तर रात्री एकदा आणि मला काय पहिल्यांदा झालेली नाही ही अशी आणि असं मी घेऊन बसायची. म्हणजे मी रात्रभर घेऊन बसायची लहानपणी नाही मी अशी झोपायची बा अशी रात्रभर हिला घेऊन तर झोपतच नाही आणि काय तुझा पप्पा थोडस बघतोय मी अशी बघ आईकडे मी लय राग आला मला झोपायलाच नाही मिळत आणि एवढीच होती मी जर असं केलं असंच गाला असंच मारलं आणि लय राग आलेला मला असं केलं आणि टाकून दिलं पाळलं बघा कशी आई तू आईला फोन लाव आईला फोन आई नाही घ्यायची कधी आई झोपून जायची. मम्मी कशी वागायची लहानपणी आता तुझा आम्ही लोक थांब दूधचं दूध पाणीचं पाणी करतात थांब तू आईला फोन लाव कसं दूधचं दूध आणि पाणी रात्रीचा सगळा मीच बघत तुम्हाला आईने नाही कधी असं घेऊन झोपवलंय मीच आईला कळते दाखव आता ही व्हिडिओ. आई राणी अशी बोलली राणी 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 आता एक कलेश होऊ दे घरी आता आईचा फोन आला आई काय आई म्हणणार सकाळी आहे कामाला जायची तुमची लंगोट फंगोट मीच करायची मम्मी लंगोटला मध्ये आणायचं नाही आणि बाळातीचं जेवण बनवायला लागायचं ते कोण करायचं मीच माझं जाऊन बनवायची आई होतीस ना मीच आई बनवायची. होतीस ना काय म्हणून आई झालीस मग काय विचार करून बाळातीला झालेली जेवण की द्यायचं मी तर हातात. एकदम आरामशीर झोपीन पोरं काढून नाही होत असं जेवण तर देतो पण हातात तेव्हा मीच बनवायची आणि खायची काय आईला पण. दाखवते नाही उद्या बघ कसा कलेश होतोय घरी माहितीये, नाना होता तेव्हा नानाला माहिती नानाला तर आता मी फोन करू शकत नाही मला स्वर्ग वरनं अपॉइंटमेंट घ्यायला लागेल पण मी आईला कॉल करू शकते आई बोले राणी अशी कशी बोलली तिला मी एवढं लहानाचं मोठं केला ही बघ मनचंदी हीच होती ती पोरगी जी मम्मीला अजिबात आवडायची नाही वाकडी तुकडी दिसायची मम्मी म्हणून आताच बोलली तुला तू आली नव्हती ना घरी आई मम्मी काय बोलली माहितीये मला तर म्हणून पाहिजेच नव्हती म्हणजे तर मला पपई माहिती आहे. बिपई खाल्ली मी माहितीये आई टायमाला की म्हणून पाहिजे नाही मन पाहिजे नाही जायची मोगऱ्यात ना आतमध्ये बाजारामध्येच आणि पपई शोधायची कुठं पपई किती वेळा खाल्ली पण तरी काय नाही झालं कारण देवाला हा गिफ्ट तुला द्यायचा होता मनचंदा गिफ्ट या भीतीने मी माहितीये पहिली सेकंड हे नाही केलं, मग मी परत पोरगी झाली तर आणि तिसरी पण पोरगीच झाली शेवटी तुला काय फायदा त्या मम्मी भीतीनेच मी हे केलं की मला जाऊ दे बाई ही लहान आहे आणि परत पोरगी आली तर काय मला पोरगी पाहिजेच नव्हती मम्मा असं कसं बोलू शकते तू पोरा झालं तर पोरगाच्या पोराच्या पोराच्या पोरा हा? बायकोला त्याच्या बायकोला माझ्या वहिनीला कुठे ठेवलं असतोस पण आता बरं नाही पाहिजे मला पोरग आता का नाही पाहिजे नको बाई का दूध का दूध पाणी का पाणी मला नाही पाहिजे कोणाची सून. लाईन वर मी नाही आली? सांभाळणार कोणाला मम्मी, एवढा तुमचा त्रास काढल्या का ती त्यांचा तुला पप्पा- सांभाळेन नाही नाही, कोण नाही सांभाळत कोण नाही राहत एकसाथ. बरोबर नाही आहे सांभाळत. कोण नाही सांभाळत उलट तिचं ऐकून घ्यायला लागलं तर गेले उडत तिथं मी नाही कोणाला सांभाळणार. अय्या बरं झालं हिला पोरगा झाला नाही ना तर अशी सासू कोणाला पाहिजे अशी सासू बस पोरी आहेत माझ्या ते लोक त्यांच्या घरी जाते ना आणि मी शांत जरा बसते निवांत. मम्मी अशी सासू बरं झालं हिला सासू नाही बनवलं देवानी नको मी कोणाचा संसार नाही सांभाळ मी माझा संसार एवढा केला बस झालं कोणाचा संसार मला नाही सांभाळायचा त्यांना मी सांभाळू मग त्याचं ते सगळं मी नाही करणार कोणाचं बरं झालं ही सासू झाली नाही परत एकदा बोलते मी बरं झालं ही सासू झाली नाही बरं झालं देवाला माहिती होतं ही अशी आहे काय 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 परत मी करते चांगलीच ऍक्टिंग आहे मला ऍक्टिंग कर हात ठेवलेला इथे तो हा मग ही नाटक एक नंबर आहे बाबा काय झालं हा रे ते तुझं काय झालं तुला मम्मी नाही सांभाळत कोणाला आजकाल आणि मम्मीचं असं म्हणणं आणि मी आहे थोडी कोणाचं ऐकून घेणार ती मला तू फॉक्स आहे फॉक्स
ए मोनू, मम्मी फॉक्स आहे की नाही? आपला वाला फॉक्स. हा माहिती आहे मला. बॉक्स आहे म्हणून. नाही इथे नाही. मनचंदी वाकडी तुकडी पोरगी गायकवाड थांब ना, लिंक नको तोडूस. सर्व येणार आहेत लोक मांडायला आपल्या घरी. कोकिला आली काय? कोकिळा कोकिळा काहीतरी नरड्यात अडकलं काय? कोकिला बेन. कोकिला बेन आई, कोकिला बेन आई. एकदम वाकडी तुकडी पोरगी. कोकिला बेन नाही, कोयला बेन. मम्मी एवढ्या रात्रीचं कशाला मस्करा वगैरे लावते? हा गद्दारी करते. गद्दारी करते. मला मी मोठी आहे म्हणून मला नाही घाबरता ते लोक. मी घाबरते काय? बघितलं ना काही पण घाबरते कोणाला. बरं मी टकली आहे. हाईट मोठी आहे म्हणून जास्त रुबाब नाही झाडायचे. एज छोटी आहे ना, एजच्या प्रमाणे व्हायचं. मनचंदी म्हणू ना दोघी. मोतीचूर्स का लड्डू. फक्त मोतीचूर राहिलाय. नारळाच्या झाडासारखी वाढत चालली आहे. मम्मीने आता मोनूचं एक नवीन नाव इन्व्हेंट केलंय, भिकाबाय. ए भिकाबाय, भिकाबाय. तू आहे भिकाबाय, मग बघतेस कशाला आहे? मम्मी प्लीज. मग कॅरम खेळूया. घेऊन बस. अशी मारची, अशी इकडे आले ना, इकडे अशी करायची असं. आधी ती आता मी समजली सोनू काय कोणासारखी खेळते. असं करायची. सोनू पण अशीच करते. असं मारायचं. असं नाही करायचं. असं कर. मी म्हणजे असं मला नाही जमत. असं जमतं. आणि मग इथे येऊन असं मारायची. डायरेक्ट ना असं ह्याच्यात शॉर्ट. मग असं मारायचे. असं ते होतं ना गोल फिरून तिथं, तो असं असं करून पण करतोय लवकर. मोनू सोबत खाली यायचं म्हणजे खूप मोठा टास्क आहे बाई. नुसती पळवतच असते आम्हाला. तसं तर मी आणि मोनू चालू आहे, असं चालू आहे. वाढली आहे बघा या बाईची. हो भाग भाग भाग. भागली के भागली के भागली के. पुढे नाही बोलू शकत. भाग.